आपण जे सेन्स ऑर्गन थ्रू ज्या गोष्टी सेन्स करतो म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या मार्फत आपसूक होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ऑटोमॅटिकली घडणाऱ्या गोष्टी असतात, त्यांना आपण VING फॉर्ममध्ये वापरायचं नाही. आणि अशा व्हर्ब्सला काय म्हणायचं असतं? नॉन प्रोग्रेसिव्ह किंवा मग स्टॅटिव्ह व्हर्ब्स. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मधल्या इंग्लिश विषयाची तयारी करत असताना सगळे रूल्स एका ठिकाणी मिळतील असं कोणतं कॉम्प्रिहेन्सिव्ह पुस्तक असेल तर ते आहे SP बक्षी यांचं ऑब्जेक्टिव्ह जनरल इंग्लिश. जनरली हे पुस्तक खूप लोकांकडून रिकमेंड होतं की हे पुस्तक वाचा, यामध्ये वोकॅब्युलरी सुद्धा खूप छान कव्हर केलेली आहे, ग्रामरचे सगळे रूल्स दिलेले आहेत. त्यामुळे या पुस्तकाचा अभ्यास आपल्या विद्यार्थ्यांकडून झाला पाहिजे. तुम्हाला फ्रीमध्ये ही लेक्चर सिरीज उपलब्ध करून देत आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्लिशमधलं पुस्तक आहे म्हणून आपण या पुस्तकातले सगळे टॉपिक कव्हर करणार आहे, ग्रामरचे सुद्धा, वोकॅब्युलरीचे सुद्धा, त्याचबरोबर ज्या एक्सरसाइज दिलेल्या आहेत त्या सुद्धा सॉल्व्ह करून घेणार आहे. आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल असेल. आपण टेन्स हा टॉपिक सुरू केलेला आहे. त्यातलं वर्कबुक एक्सरसाइज फर्स्ट पार्ट ए जो आहे तो आपला सोडवून झालेला आहे. यात मी तुम्हाला शेवटचे 2 प्रश्न कमेंट बॉक्समध्ये होमवर्कसाठी सांगितले होते. त्या प्रश्नांची आन्सर्स बघूयात आणि मग आपला पुढचा जो सेक्शन असेल तो चालू करूया. द लास्ट बस नॉर्मली डॅश ॲट मिडनाईट. आपण आधीच्या लेक्चरमध्ये प्रेझेंट इनडेफिनेट टेन्सचा अभ्यास केलेला. यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यरचना कशा असतात ते बघितलं होतं. इथे आपल्याला V1 चा वापर करायचा आहे. द बस, आपला सब्जेक्ट आहे बस आणि इथे सिंग्युलर सब्जेक्टचा वापर आहे. त्यामुळे वाक्यामध्ये जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर आपण त्या व्हर्बला S किंवा ES प्रत्यय जोडतो. त्यामुळे हे सेंटेन्स काय होईल? द लास्ट बस नॉर्मली लिव्स ॲट मिडनाईट. पुढचं जे सेंटेन्स आहे इथे ही डॅश डिनर ॲट 8 PM असं सांगितलेलं आहे आणि आपल्याला नॉट हॅव म्हणजेच निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. अशा पद्धतीचं जर सेंटेन्स आपल्याला प्रेझेंट टेन्समध्ये वापरायचं असेल, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, तर आपण एकतर डूचा वापर करतो किंवा डजचा वापर करतो, त्यानंतर नॉट वापरून हॅव वापरत असतो. ओके, इथे आपल्याला क्लिअरली दिसत आहे थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट आहे म्हणून आपण इथे डजचा वापर करायचा आणि त्यानंतर डज नॉट हॅव किंवा डझंट हॅव अशी तुमची वाक्यरचना होईल. ओके, त्यामुळे आपण इथे डझंट हॅव डिनर असं लिहूयात. सेंटेन्स काय होईल? ही डझंट हॅव डिनर ॲट 8 PM. आता आपण पुढचं सेक्शन बघूया. आज आपण द प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघत आहे. प्रेझेंट मधला कंटिन्युअस टेन्स बघत आहे. ठीक आहे, याला काय म्हणायचं असतं? प्रोग्रेसिव्ह ऍक्शन. प्रोग्रेसिव्ह ऍक्शन आणि कंटिन्युअस दोन्हीमध्ये एक बोध होतो, तो म्हणजे चालू असलेली क्रिया. ओके, इथे काय सांगितलेलं आहे? दिस टेन्स इज नॉर्मली यूज फॉर अन ऍक्शन इन प्रोग्रेस. ऍक्शन इन प्रोग्रेस म्हणजे ती क्रिया चालू आहे इन द प्रेझेंट ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. ज्या वेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस ती क्रिया चालू आहे, आत्ता घडत आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट, ती क्रिया अपूर्ण आहे, ती पूर्ण झालेली नाही. त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? शी इज नॉट वर्किंग, शी इज स्विमिंग इन द रिव्हर. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, आपण प्रेझेंट टेन्समध्ये ज्यावेळेस कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो त्यावेळेस एम, इज, आर यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरून मग आपण वर्बला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो. याला तुम्ही V4 सुद्धा म्हणू शकता. इथे आपण इज नंतर ING फॉर्म वापरलेला दिसत आहे. पुढचं सेंटेन्स आहे इट इज रेनिंग आउटसाइड. हे सुद्धा सेंटेन्स प्रोग्रेसिव्ह टेन्स आहे. आत्ता आपण ज्यावेळेस बोलत आहे तेव्हा ही क्रिया घडत आहे. नेक्स्ट आहे इट ऑल्सो एक्सप्रेसेस फ्युचर ॲक्शन ऑर अ डेफिनेट अरेंजमेंट इन द नियर फ्युचर. म्हणजे आपण काल जसं बघितलं होतं की नजीकचं भविष्यकाळ असेल आणि जर फिक्स टाइम टेबलनुसार घडणारी गोष्ट असेल तर आपण जसं सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करतो त्याचबरोबर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सुद्धा वापर होऊ शकतो. एक्झाम्पल्स आहेत आय एम गोइंग टू द सिनेमा टुमॉरो. भविष्यामध्ये उद्या होणारी ही क्रिया आहे, तरीही आपण याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये वापरलं. आणखीन एक सेंटेन्स आहे शी इज कमिंग नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात येणार आहे. त्यामुळे अजून आलेली आहे का? नाही, पण ती येण्याची क्रिया अजून चालू आहे, पण ती भविष्यामध्ये होणार आहे. अशा अर्थाने आपण हा टेन्स वापरलेला आहे. ॲडिशनल युजेस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणखी कधी वापरला जातो? कंटिन्युअस टेन्स विथ ऑलवेज मे एक्सप्रेस अन आयडिया विच इज नॉट टू द लाइकिंग ऑफ द स्पीकर. ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट सवयीची आहे असं म्हणतो त्यावेळेस आपण प्रेझेंट टेन्सचा वापर करतो, हे आपण काल बघितलं. पण जर ती सवयीची गोष्ट नकारात्मक असेल म्हणजे आपल्याला त्या गोष्टीची सवय मोडायची असेल पण तरीही ती गोष्ट आपल्याकडून घडत असेल तर अशा वाक्यांमध्ये ऑलवेजचा वापर केलेला दिसतो आणि ती वाक्यरचना असते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. आपण वाक्य समजून घेऊयात. एक्झाम्पल्स आहेत शी इज ऑलवेज टीचिंग हर चिल्ड्रन.
ती नेहमी तिच्या मुलांना शिकवत असते. ऍक्च्युली हे नेहमी केलं नाही पाहिजे, पण ती क्रिया तिच्याकडून घडत आहे आणि जी चुकीची आहे. नेक्स्ट आहे ही इज ऑलवेज प्रेझिंग हिज फ्रेंड्स. हे सेंटेन्स बोलणारी जी व्यक्ती असेल त्याला त्याच्या मित्रांची सतत स्तुती करण्याचा प्रॉब्लेम असू शकतो. हे आपल्याला या वाक्यावरून कळेल. ही इज ऑलवेज प्रेझिंग हिज फ्रेंड्स म्हणजे तो सारखाच त्याच्या मित्रांचं कौतुक करतो आणि जो बोलणारा असतो त्याला ती गोष्ट आवडत नसते. त्यावेळेस प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये ऑलवेजचा वापर केलेला दिसतो. नेक्स्ट आहे देअर आर सम वर्ब्स विच समटाइम्स डोंट ॲडमिट प्रोग्रेसिव्ह ॲक्शन. म्हणजेच काय V4 मध्ये काही व्हर्ब्स आहेत जे आपल्याला वापरायचे नाहीत आणि अशा व्हर्ब्सला काय म्हणायचं असतं, नॉन प्रोग्रेसिव्ह किंवा मग स्टॅटिव्ह व्हर्ब्स. नॉन प्रोग्रेसिव्ह ऑर स्टॅटिव्ह व्हर्ब्स हे शब्द लक्षात ठेवा. भविष्यामध्ये एखाद्या वेळेस जर आपल्याला ऑप्शन आलाच तर आपल्याला हे सुद्धा माहिती असावं. एक्झाम्पल्स बघूयात. असे कोणते कोणते व्हर्ब्स आहेत. व्हर्ब्स ऑफ परसेप्शन म्हणजे जे आपले इंद्रियांद्वारे काम होतं ते. असे व्हर्ब्स कोणते आहेत. सी, टेस्ट, स्मेल, हिअर, प्रेफर, प्लीज. या व्हर्ब्सला आपण ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकत नाही, म्हणजे प्लीजिंग असं होणार नाही. नेक्स्ट आहे व्हर्ब्स ऑफ थिंकिंग प्रोसेस. थिंक, नो, मीन, माइंड. आपण खूप वेळा म्हणतो ना आय थिंक, आय नो किंवा मग आय मीन दॅट. इथे आपण आय एम मीनिंग असं कधी म्हणत नाही. त्या पद्धतीचे हे सेंटेन्सेस असतात. नेक्स्ट आहे व्हर्ब्स ऑफ शोईंग पजेशन. एखाद्या गोष्टीवर आपला ताबा आहे, कंट्रोल आहे, ती गोष्ट आपली आहे हे सांगत असताना आपण पजेशनसाठी जे व्हर्ब्स वापरतो यामध्ये ओन, हॅव, बिलॉंग, कंप्राइज, पजेस, कंटेन आणि आणखीन एक शब्द आहे कन्सिस्ट. हा सुद्धा लिहून घ्या. अशा पद्धतीचे जे शब्द आहेत हे आपण V1 मध्ये वापरतो. यांना आपण V4 मध्ये वापरू शकत नाही. पुढचं आहे व्हर्ब्स एक्सप्रेसिंग फिलिंग्स और स्टेट ऑफ माइंड. यामध्ये आपण बिलीव्ह, लाईक, लव्ह, वॉन्ट, विश, डिझायर, हेट अशा पद्धतीचे व्हर्ब्स. आपण इथे काय बघत आहे, काही सेंटेन्सेस आहेत त्यांमध्ये आपल्याला व्हर्बचा VING फॉर्म वापरता येत नाही, म्हणजे इथे जे दिलेले व्हर्ब्स आहेत त्यांचा. ओके. इथे मी एक खूप महत्वाची गोष्ट, इंटरेस्टिंग गोष्ट सांगत आहे. तुमच्यापैकी किती जणांनी ही गोष्ट ऑब्झर्व केली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लाईक हा व्हर्ब आहे ज्याला आपण ING फॉर्ममध्ये वापरत नाही असं म्हटलेलं आहे आणि इथे लाइकिंग हा शब्द आहे जो VING फॉर्ममध्ये तुम्हाला दिसत आहे. इथे काय गंमत आहे बघा. लाईक हा शब्द जर आपण मेन व्हर्ब म्हणून वापरला असेल वाक्यामध्ये, म्हणजे मला एखादी गोष्ट आवडते, तर त्या ठिकाणी मेन व्हर्ब म्हणून वापरताना त्याला आपण V4 मध्ये वापरायचं नाही. ओके. आणि इथे जे लाइकिंग वापरलेलं आहे हे ऍक्च्युली व्हर्ब नाही, हे जिरंड फॉर्म आहे. जिरंड फॉर्म काय असतात, ते वाक्यामध्ये कशा अर्थाने वापरलेले असतात हे मी आपल्या डेली एक्सप्लेनेशनच्या सिरीजमध्ये ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे. तरीही तुमच्या माहितीसाठी सांगते की कधी कधी काही व्हर्ब्स नाऊनचं सुद्धा कार्य करतात आणि त्यांना आपण जिरंड फॉर्ममध्ये लिहितो. ओके. हाच फरक आहे. तुमच्यापैकी किती जणांनी ही गोष्ट नोटीस केली होती हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. ही गोष्ट तुम्हाला जर पहिल्यांदा समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. पुढे बघूयात व्हर्ब्स इन जनरल. लुक, सीम, appear, affect, resemble, cost, require, stand, face, become. हे जे वर्ब्स आहेत यांना सुद्धा आपण VING फॉर्ममध्ये वापरत नाहीत. मी एक खूप बेसिक गोष्ट सांगते तुम्हाला. जर आउटर अपिअरन्स बद्दल असेल, हे आपण ऑलरेडी आपल्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे टेन्स सिरीजमध्ये. बाह्य दिसण्यावरून जर तुम्ही काही गोष्टी जज करत असाल तर यांना आपण ING फॉर्ममध्ये वापरत नाही. आता आपण ही जी सेंटेन्सेस आहेत यांचा अभ्यास करूयात. इनकरेक्ट सेंटेन्स लेफ्ट साईडला आहे आणि करेक्ट सेंटेन्स काय असलं पाहिजे हे दिलेलं आहे. फर्स्ट सेंटेन्स आहे ही इज ओइंग अ कार. इथे आपण ING फॉर्म वापरले जे चुकलं, त्यामुळे ही ओन्स अ कार असं सेंटेन्स असलं पाहिजे. वी आर हिअरिंग द बेल. इथे काय असलं पाहिजे, वी हिअर द बेल. आधी आपण सगळे सेंटेन्सेस वाचून घेऊयात, मग मी तुम्हाला एक खूप छान ट्रिक सांगते की हे लक्षात कसं ठेवायचं. पुढचं सेंटेन्स आहे दिस हाऊस इज बिलॉंगिंग टू मी. इथे बिलॉंगिंग हे पोझेशन बद्दल आहे त्यामुळे हे चुकलं. दिस हाऊस बिलॉंग्स टू मी अशी वाक्यरचना पाहिजे. फोर्थ सेंटेन्स आहे आय एम नॉट हेटिंग हिम. हेटला आपण ING फॉर्ममध्ये वापरत नाही. वाक्य कसं पाहिजे, आय डोंट हेट हिम. नेक्स्ट आहे आर यू फॉरगेटिंग माय नेम. इथे सुद्धा आपण ING फॉर्म वापरण्याची गरज नाही. हे वाक्य कसं असलं पाहिजे, हॅव यू फॉरगॉटन माय नेम. सिक्स्थ आहे आय एम नॉट मीनिंग दिस. आय डोंट मीन धिस असं आपण म्हणतो. आय एम नॉट मीनिंग अशी वाक्यरचना नसते. नेक्स्ट सेंटेन्स आहे आय एम हॅव्हिंग नो हाऊस टू लिव्ह इन. इथे परत एकदा पोझेशन बद्दल आलेलं आहे जे ING फॉर्ममध्ये वापरणं चुकीचं आहे. आय हॅव नो हाऊस टू लिव्ह इन अशी वाक्यरचना असली पाहिजे.
नेक्स्ट सेंटेन्स आहे शी स्टँड्स इन द शेड ऑफ अ ट्री. हे जे सेंटेन्स आहे हे थोडं महत्वाचं आहे, नीट बघा. शी स्टँड्स इन द शेड ऑफ अ ट्री. इथे आपण V1चा वापर केलेला दिसतो, पण इथे V1 वापरण्याची गरज नाही, कारण ही ऍक्शन जी आहे, ही जी मेन वर्ब मधली क्रिया आहे, ही काही नेहमी घडणारी नाही, बरोबर. त्यामुळे इथे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऐवजी आपल्याला कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स वापरण्याची गरज आहे. ती नेहमी शेडमध्ये उभी राहते का? नाही, ती आत्ता टेम्पररीली उभी राहिलेली आहे. त्यामुळे आपल्याला इथे कंटिन्युअस प्रेझेंट वापरण्याची गरज आहे. त्यामुळे ही वाक्यरचना शी इज स्टँडिंग इन द ट्री अशी असायला पाहिजे. नेक्स्ट आहे द टेम्पल इज स्टँडिंग इन द हार्ट ऑफ द सिटी. आता टेम्पल जे आहे हे परमनंटली तिथेच आहे, बरोबर. वरच्या वाक्यात आपण जे बघितलं, ती झाडाच्या सावलीत उभी आहे, ती तिथे परमनंटली उभी नव्हती, ती टेम्पररीली उभी होती, म्हणून ती वाक्यरचना कंटिन्युअस टेन्समध्ये पाहिजे होती. आणि इथे जे टेम्पल आहे हे परमनंटली आहे, त्यामुळे इथे इज स्टँडिंग वापरण्याची गरज नाही. इथे आपल्याला सिंपल प्रेझेंट म्हणजे V1चा वापर करून वाक्यरचना बनवावी लागेल. द टेम्पल स्टँड्स इन द हार्ट ऑफ द सिटी. पुढचं सेंटेन्स आहे द बुक इज कंटेनिंग गुड सब्जेक्ट मॅटर. कंटेन हा शब्द आपण पोझिशनचा वापरतो आणि तो ING फॉर्ममध्ये वापरण्याची गरज नाही. द बुक कंटेन्स गुड सब्जेक्ट मॅटर हे सुद्धा आपण V1 मध्ये वापरण्याची गरज आहे. आपण आता हे जे सेंटेन्सेस बघितले, यात मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की आपण आता सगळे वर्ब्स वाचूयात आणि मग आपण एक ट्रिक डिस्कस करूयात. काही वर्ब्स असतात जे आपण VING फॉर्ममध्ये सुद्धा वापरू शकतो आणि कधी कधी त्यांना कंपल्सरी आपल्याला VING फॉर्ममध्ये न वापरण्याची गरज पडते. हे कसं असतं ते बघा. आपण जे सेन्स ऑर्गन थ्रू ज्या गोष्टी सेन्स करतो, म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्या मार्फत आपसूक होणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ऑटोमॅटिकली घडणाऱ्या गोष्टी असतात, त्यांना आपण VING फॉर्ममध्ये वापरायचं नाही. म्हणजेच मग एखादी गोष्ट आपोआप होत असेल, आपण काहीही प्रयत्न करत नाही, तर तिथे आपण V1 वापरायचा. आणि जर एखादी क्रिया जाणून बुजून करण्यात आली असेल तर तिथे V4चा वापर करावा लागतो. हे एक्सेप्शन्स आहेत आणि हे आपण आपल्या टेन्सच्या सिरीजमध्ये सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. ज्यांना याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल ते तुम्ही टेन्सची सिरीज बघून तुमचं एक्सप्लेनेशन बघू शकता. सेंटेन्सेस आता इथे दिलेली आहेत काही, त्यांचा आपण अभ्यास करूयात. मार्क द डिफरन्सेस इन द यूज ऑफ स्टॅटिव्ह ऍक्टिव्हिटी अँड प्रोग्रेसिव्ह व्हर्ब्स. म्हणजे VING फॉर्ममध्ये वापरलेले किंवा मग आपण ज्यांना VING फॉर्ममध्ये वापरू शकत नाही असे सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते आता फक्त आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत. आपण आता इथे जे डिस्कशन केलेलं आहे सेन्स ऑर्गन्स थ्रू ज्या गोष्टी ऑटोमॅटिकली घडतात त्यांच्याबद्दल, त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या गोष्टी असतात स्टॅटिव्ह ऍक्टिव्हिटी, आणि जिथे क्रिया जाणून बुजून केली जाते, प्रयत्न केला जातो क्रिया घडण्यासाठी, त्या असतात प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी. ओके, प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी. सेंटेन्सेस बघूयात. द रोज स्मेल्स स्वीट. रोजला स्वतःचा असा एक वास आहे, सुवास आहे आणि तो ऑटोमॅटिक आहे, बरोबर. त्यामुळे हे आहे स्टॅटिव्ह व्हर्ब. शी इज स्मेलिंग अ ब्लॅक रोज. इथे वास घेण्याची जी क्रिया आहे ही प्रयत्नपूर्वक झालेली आहे, जाणीवपूर्वक झालेली आहे, म्हणून हे असेल प्रोग्रेसिव्ह व्हर्ब. पुढे आहे ही लिव्हज इन चेन्नई. हे आहे स्टॅटिव्ह व्हर्ब. नेक्स्ट आहे शी इज लिव्हिंग इन इंडिया ॲट प्रेझेंट. इथे ती टेम्पररी ॲक्शन दाखवत आहे, म्हणून आपण इथे कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा वापर केला. आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स कधी वापरतात हे बघितलं होतं. ज्यावेळेस आपण बोलत आहोत त्यावेळेस ती कृती परमनंटली नाही हे सांगण्यासाठी टेम्पररी ॲक्शनचा वापर करताना एम इज आर यापैकी एखादं हेल्पिंग वर्ब वापरून मग आपण VING फॉर्म वापरत असतो. त्यामुळे ह्याला आपण टेम्पररी ॲक्टिव्हिटी म्हणूयात. फिफ्थ सेंटेन्स आहे शी हॅज अ लार्ज हाऊस टू लिव्ह इन. इथे हॅव हे व्हर्ब आहे ऍक्च्युली, पण शी ह्या कर्त्यानंतर ते आलेलं आहे, म्हणून इथे हॅजचा वापर दिसतो. हॅव हे पोझिशन दाखवणारं क्रियापद आहे जे मेन व्हर्ब म्हणून वाक्यामध्ये वापरलेलं आहे. ओके, इथे हे मेन व्हर्बचं काम करतं. हे आहे स्टॅटिव्ह व्हर्ब. शी इज हॅव्हिंग लंच नाव. इथे ती कृती करत आहे, त्यामुळे आपण प्रोग्रेसिव्ह व्हर्ब आहे असं समजूयात. इट लुक्स इट मे रेन सून. हे आहे स्टॅटिव्ह वर्ब्स. असं दिसत आहे की असं आपण म्हणत आहे. आणि शी इज लुकिंग ॲट द स्काय. इथे ती बघण्याची क्रिया करत आहे, त्यामुळे ती आहे टेम्पररी ॲक्टिव्हिटी. पुढचं आहे आय एम सीइंग हिम नेक्स्ट मॉर्निंग. हे आहे प्रोग्रेसिव्ह व्हर्ब. ज्यावेळेस आपण सी व्हर्बला ING फॉर्ममध्ये कन्वर्ट करतो त्यावेळेस त्याचा अर्थ बघणे हा राहत नाही. इथे त्याचा अर्थ होतो भेटणे. ठीक आहे, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. एकदा टेन्सची सिरीज नक्की बघा, तुम्हाला भरपूर गोष्टी क्लिअर होतील. पुढचं सेंटेन्स आहे द नर्स इज फिलिंग हर फोरहेड. हे आहे प्रोग्रेसिव्ह व्हर्ब. इथे त्या नर्सकडून झालेली कृती ही प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक झालेली आहे.
नेक्स्ट सेंटेन्स आहे आय थिंक शी इज अ मायझर. इथे हे स्टॅटिव्ह वर्ब आहे आणि ही इनट्रान्झिटिव्ह वर्बची उदाहरणं आहेत, त्यामुळे हे स्टॅटिव्ह वर्बच असणार आहे. नेक्स्ट आहे आय एम थिंकिंग ऑफ लिव्हिंग चंदीगड. इथे सुद्धा विचार केला जात आहे. हा जाणीवपूर्वक करण्यात आलेला विचार आहे, म्हणून हे आहे प्रोग्रेसिव्ह वर्ब. पुढे आहे आय लव्ह माय सिस्टर. यात वापरलेलं वर्ब स्टॅटिव्ह आहे. नेक्स्ट आहे शी इज लव्हिंग हर डॉटर. हे आहे प्रोग्रेसिव्ह ऍक्टिव्हिटी. आपण प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट वापरत असताना म्हणजे प्रोग्रेसिव्ह वर्ब आहे का स्टॅटिव्ह वर्ब आहे हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी काही महत्वाचे कीवर्ड्स इथे दिलेले आहेत. व्हाईल, स्टील, ॲट द मोमेंट, प्रेझेंटली किंवा मग ॲट प्रेझेंट, नाऊ असे जे काही शब्द आहेत हे आपल्यासाठी कीवर्डचं काम करतात आणि आपल्याला वाक्य स्टॅटिव्ह वर्बमध्ये आहे का प्रोग्रेसिव्ह वर्बमध्ये वापरलेलं आहे हे दाखवतं. त्यामुळे हे शब्द आपल्यासाठी महत्वाचे ठरतात. आजच्या लेक्चरच्या शेवटी आपण वर्कबुक एक्सरसाइज बी जी आहे ती सोडवूयात. यात सुद्धा 5 प्रश्न आहेत. मी 3 प्रश्न सोडवते, बाकीचे 2 तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. डायरेक्शन्समध्ये सांगितलेलं आहे मेक द सेंटेन्सेस युझिंग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स विथ सुटेबल फॉर्म ऑफ वर्ब्स गिवन इन द ब्रॅकेट. इथे आपल्याला नॉट, वर्क आणि प्ले हे फर्स्ट सेंटेन्समध्ये फिलअप करायचं आहे. इथे आता क्लिअरली सांगितलेलं आहे की आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वापरायचं आहे. मग आपण इथे काय म्हणणार, शी इज नॉट वर्किंग. आणि नेक्स्ट पार्टमध्ये सुद्धा आपल्याला सेम टेन्स वापरायचं आहे. मग शी या कर्त्यानंतर आपण इज हे हेल्पिंग वर्ब वापरून प्लेचं प्लेईंग असं कन्व्हर्जन करणार. शी इज प्लेईंग चेस विथ हर फ्रेंड्स. मग अशी आपण सेम सेंटेन्स स्विमिंग बद्दल बघितलं होतं, तशाच पद्धतीचं हे वाक्य आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्यामध्ये आपल्याला लिव्ह या व्हर्बला ING फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. इथे LEAVE लिव्ह म्हणजे सोडून जाणे. ओके, मग आता इथे आपण इज वापरणार, शी करता आहे म्हणून शी इज लिव्हिंग फॉर अमेरिका नेक्स्ट इयर. शेवटचं सेंटेन्स आहे इथे आपल्याला रीडचे फॉर्म्स वापरायचे आहेत. आपला सब्जेक्ट यू आहे त्यामुळे आपल्याला इथे आर हे हेल्पिंग वर्ब वापरावं लागेल आणि त्यानंतर रीडिंग वापरायचं. सो व्हॉट यू आर रीडिंग ॲट प्रेझेंट. सेकंड पार्टमध्ये आय करता आहे आणि आय नंतर आपण एमचा वापर करतो म्हणून एम वापरून नंतर आपल्याला रीडिंग हा शब्द लिहावा लागेल. सो सेंटेन्स काय होईल, व्हॉट यू आर रीडिंग ॲट प्रेझेंट, आय एम रीडिंग अ पोएम. ओके, असे सेंटेन्सेस आहेत. या 2 सेंटेन्सेसचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण ही लेक्चर सिरीज जी चालू केलेली आहे याचा तुम्हाला भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी भरपूर उपयोग होणार आहे. त्यामुळे ही सिरीज फॉलो करा. डे 1 पासून तुम्ही ही सिरीज फॉलो करू शकता कारण अजून जास्त लेक्चर्स झालेले नाहीत. लेक्चर सिरीज चालू राहणार आहे. तुम्ही अभ्यास करत राहा. तुमच्यासाठी जितकं शक्य आहे तितकं मटेरियल फ्रीमध्ये अवेलेबल करून देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स सोबत सुद्धा शेअर करा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूयात. थँक्यू.